होतील सुपर फायच्या तिथून त्या धावा आणि विकेट्स काउंट केल्या जाणार नाही. मात्र या मॅचचा हिरो अगदी अजय बसमा ठरला गेलाय. मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी जरूर आमचे आयोजक मदन इंदोळा सरांच्या हस्ते दिलं जाईल. दोन ओव्हरची मॅच असेल. पंच चालू करा. चला स्पीडअप करायचा. अजून बरेचसे सामने कव्हर करायचे. इथून जर पाहिलं तर सुपर फायची पहिली लढत कवटेवाडी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करायला अगदी वरणे टाकुरवाडी संघ कालच्या रात्रीमध्ये चांगला खेळ करत असताना सुपर फाय मध्ये प्रवेश केला होता वरणे टाकुरवाडी संघानं. इथून जर पाहिलं तर गेमी जॉन पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती पण हरेशला पाहू शकाल. पहिलाच बॉल इथून डॉट बॉल पाहायला मिळतं. बन्नाट वेगानं हा बॉल पाहायला मिळाला. हरेश गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक वरती दीपक आहे. हा बॉल जर पाहिलं तर बबन पारदीकडनं पारदी यांसकडनं एक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय हरेश साठी. अगदी पाहायला गेलं तर सलगच्या दुसरा बॉल निर्धाव आहे. इथून व्यासपीठावरून बबन पारदी या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी इथून जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने श्री गणेश होतोय. पुन्हा एकदा अगदी पुढ्यात टाकला होता बॉल. ऑन साइडला फटका खेचलाय. दोन शतरक्षक फंबल पाहायला मिळतंय. बॉल अडवलाय. अगदी पाहायला गेलं तर दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावेच्या मदतीनं 3 बनल्या. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून पाहायला गेलं तर पहिल्या षटकातला चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला हरेश करतोय. मैदानाच्या आतमध्ये पुढ्यात टाकला होता. स्टेट अँड ड्राईव्हचा फटका अगदी मनोज त्या दिशेनं. अगदी पाहायला गेलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स कडनं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलकाचा विचार केला गेला तर 5 धावा
धाव फलकावरती लागल्या गेल्या. इथून पाहायला गेलं तर सुपर 5 च्या मॅचेस आहेत आणि इथून चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. लेनचा बॉल अगदी व्ही शेप मध्ये फटका. परेश पराग होता त्या दिशेनं आणि इथून जर पाहायला तू मय मध्ये जर पाहायला गेलं तर चेंडू चाललाय सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळाला जातील त्या 4. तो डीजे इथून जर पाहिला तर न्यू बॅटर राज उघडे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इथून आता मात्र नारायण आणि राजला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. मनोज चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या स्थितीला पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स डायरेक्ट हिट आणि पाहायला गेलं तर आता मात्र दुसरी धाव चोरले. तिसरी धावेचा प्रयत्न होतोय. पंचांचा निर्णय येतो थर्ड पंचांकडे. इथून मात्र चेक केलं जाईल.
बॅट हवेत आहे. इथून फलंदाज बाद असेल. अगदी राज उघडा मैदानाच्या बाहेर येत असताना इथून पाहायला गेलं तर स्कोर पाहायला गेला तर इथून प्रथम बॅटिंग करत असताना 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्या दिवशी कवटवाडी संघ क्वालिफाय झाले होती त्या दिवशी अक्षरशः डीजे मास्टर सुद्धा नाचले होते. अगदी तुमच्या विजयाच्या आनंदामध्ये ते सुद्धा नाचले होते आणि ते सुद्धा सहभागी होते. इथून जर पाहिलं तर आपल्या विभागामधील एक संघ जिंकतोय तर का आम्हाला आनंद नसावा. तो आनंद व्यक्त केला त्यांच्या माध्यमातून. इथून जर हा बॉल अगदी इथून कव्हरचा क्षेत्ररक्षक अर्जुन दादा होते तिथे. अगदी पाहायला गेलं तर थोडासा खराब खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. अजून प्रमुख बॅटर नारायण ऑन स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावफलकाचा विचार केला गेला तर 14 धावा बनल्यात. आता या बॉलवरती टार्गेट सेट होणार या मॅचचा. चला पुढील मॅच आपण पाहू शकाल. एका साईडला मुळगाव आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल माथेरान. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण या टॉच विन करता. हा बॉल पुन्हा एकदा ऑन द कार्पेटनं केलाय. तो क्षेत्ररक्षक निवडला. एक तर बनले दुसरीचा प्रयत्न मात्र इथून दुसरी पूर्ण होणार नाहीये. अपूर्ण राहील. 15 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना वर्णे ठाकूरवाडी टीमच्या बनल्या आहेत. येणारे 12 बॉल 16 धावसंख्येची गरज असेल ती उत्तरार्धामध्ये कवटेवाडी टीमला. चला मुलगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. माथेरान टीम आपण या. अगदी इथून जर पाहिला तर एक वासरी विभागामधील संघ आणि त्यांच्या विपक्षात अगदी माथेरान टीम सोबत खेळण्याचं स्वप्न मात्र जरूर पूर्ण होईल. इथून मुळगाव संघाचा कर्णधार श्रीराम उपस्थित झालाय. नाणेफेकीचं कौल केलं जातं या दोन टीम दरम्यान. पुढील मॅच अगदी सुपर फायची पाहतोय. बबन पारदी साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटर्ससाठी. चला आपले बॅटर्स पाठवायचे आहेत कवटेवाडी. नेक्स्ट बॅटर आपला तयारीत ठेवायचा आहे. उशीर करायचा नाहीये. अगदी 12 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. इथून नाणेफेकीचं कौल मुळगाव संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून मात्र घेतलाय तो मुळगाव संघानं. अगदी इथून जर पाहिलं तर चला इथून क्षेत्ररक्षण सजवायचं. वर्णे ठाकूरवाडी
धन्यवाद डीजे. ज्या खेळाडून महत्वाच्या सामन्यामध्ये एक बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असताना ठोकलेला षटकार तो महत्वाचा होता. अगदी लोणावळा ब्रदर्सच्या विरोधात सामना जिंकला होता कवटेवाडी टीमनं. तोच खेळाडू सध्याच्या स्थितीला पहिल्याच बॉलवरती दीपक उघडाच्या विरोधात ठोकलेला हा षटकार बरंच काही सांगून गेलाय. तिथून 16 धावसंख्येची गरज होती आणि षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलं होतं सन्माननीय बबन पारधी साहेबांकडनं. ते पारितोषिक मात्र मिळालं गेलंय योगेशला. ऑन स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक एंड वरती मनोज कवटेला पाहू शकाल. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये. भगवान पारधी हा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. 500 रुपयाचं पारितोषिक जरूर मिळालं योगेशला. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. तदनंतर भगवान पारधी यांच्याकडनं हे पारितोषिक लावलं होतं. इथून मात्र मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक घेऊन जायचं. इथून हा बॉल निर्धाव आलाय दीपकचा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता मात्र समीकरण उरलं. येणारे 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. वेगवान बॉल शरीरावरती आदळलाय, थांबवलाय. इथून जर पाहिलं तर मोठा फटका खेचायचा होता. अगदी वेगवान गोलंदाजी. पहिला षटकार आल्यानंतर सलगचा हा दुसरा डॉट बॉल दीपक उघडाचा पाहतोय. अगदी पाहायला गेला तर इथून इथून जर पाहिलं तर डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झाले. अगदी एक एक धाव दोन्ही संघासाठी महत्वाचे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. इथून जर पाहिलं तर थर्ड पंचांकडे रेपड केलंय. इथून मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? अगदी कहाणी में ट्विस्ट आहे का क्या? कारण यस फलंदाज बाद असेल. इथून अगदी तू मै मध्ये इथून जर पाहायला गेलं तर महत्वाची विकेट माघारी परत येत असताना योगेश बॅक टू डगआउट येतोय. टोक डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. ती नरेशला पाहू शकाल. इथून हा सामना सोपा नाहीये कारण 2 षटकांची मॅच आहे. तुम्ही पाहायला गेलात तर इथून 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती जर चांगली गोलंदाजी झाली तर इथून सामना पुन्हा एकदा बनेल वर्णे ठाकुरवाडी टीमसाठी. सोपं नाहीये कारण गोलंदाजी चांगली आहे वर्णे ठाकुरवाडी टीमची. जर तिथून जर पाहायला गेला तर मनोज कवटे सध्याच्या स्थितीला ऑन स्ट्राईक वरती आहेत. सात धावा 8 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. इथून हा बॉल निर्धाव आहे. मी म्हंटल होतं सोपं नाहीये हे आव्हान कारण चांगली गोलंदाजी आहे. इथून जर पाहायला गेलं तर वर्णे ठाकुरवाडी टीमची कालच्या मॅचेस त्यांनी गोलंदाजीवरती जिंकल्या. पाहायला गेलं तर शेवटची मॅच लवाळवाडी आणि वर्णे ठाकुरवाडी अशी लढत होती.
तिथून जर आता मात्र पॅकर्स मैदानाच्या आतमध्ये उतरलेत गुरुनाथ उघडा. कालच्या रजनीमध्ये पाहायला मिळत नव्हते. इथून पुन्हा एकदा डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल. मी म्हटलं होतं की वर्णे ठाकूरवाडी टीमच्या अगेन्स्ट गोलंदाजी बॅटिंग करणं सोपं नाहीये, कारण त्यांची गोलंदाजी धारदार आहे आणि त्याच्या विरोधात फटकेबाजी करणं सोपं नाहीये. इथून पाहायला गेलं तर तुम्हाला आता मात्र इथून गरज असेल येणारे 6 बॉल आणि 9 धावसंख्येची. अवघ्या 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 6 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. इथून पहिले 2 बॉल वरती या मॅचचं चित्र पाहायला मिळेल. जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉल वरती जर गोलंदाजी चांगली झाली तर इथून या मॅच मध्ये पकड मजबूत करेल तो वर्णे ठाकूरवाडी संघ. आणि इथून जर बॅटिंग चांगली झाली तर मॅच अगदी बनेल ती कवटेवाडी टीमसाठी. इथून या धावा बनल्या जातील की रोखल्या जातील. अगदी नारायण गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, ऑन स्ट्राईक वरती न्यू बॅटर आपण नरेशला पाहू शकाल. 2 बॉल डॉट आलेत मनोजच्या विरोधात. अगदी चांगली गोलंदाजी दीपक उघडा करणं. आबाला अगदी पुढ्यात टाकला होता पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध हा फटका. एक दुसरी बनले, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? इथून मात्र तिसरी सुद्धा पूर्ण. अगदी पाहायला गेलं तर इथून 3 पूर्ण होत आहेत 9 धावसंख्येची गरज असताना. अगदी नाणेवली टीमचे पुरस्कर्ते सकरामजी खडके साहेब आणि त्यांच्या समवेत पाहुणे मात्र उपस्थित झाले. त्यांचे सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. इथून जर पाहायला गेलं तर अगदी आता मात्र सामना खुला झालाय. येणारे 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. मनोजनं स्ट्राईक घेतले. इथून मात्र मागच्या षटकामध्ये सलग 2 बॉल डॉट केला आणि इथून आता मात्र जबाबदारी आहे या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयश्री आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणण्याचा. तिथून मात्र चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होईल का? कारण गोलंदाजी सध्याच्या स्थितीला चांगली होते ती वर्णे ठाकूरवाडी टीमची. इथून मात्र ऑन साइडला फटका केलाय. मिडानचा शतरक्षक बॉल वरती पोहोचतोय. एकतर बनले नॉन स्ट्राईक इथून डाय लगावलंय. अगदी दोन्ही खेळाडून डाय लगावलंय. चला लागलंय का? चला चेक करा. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा.
इथून पुन्हा एकदा सुरुवात होते. शॉर्ट पिच बॉल इथे जरूर फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी दोन शतरक्षकात मधोमध मात्र हा फटका पाहायला मिळाला. दोन्ही शतरक्षकाला भेदत चेंडू चाललाय सीमा पार. बॉल वरती रन्स मिळायला गेल्या त्या 4 आणि इथून स्कोर इज लेवल. आता मात्र विन का विन मॅच. सामना जिंकलाय तो कवटवाडी संघानं आणि इथून या मॅचचा हिरो ठरला जातोय अगदी. यस योगेश कवटे आपण या आपल्याला ₹500 पारितोषिक लागलं गेलं